लातूरचा अजून इंगा बघितला नाही लोकांनी, ती आता आणि तो इंगा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. आणि ती धडकी, ती भीती आता मला वाटतंय. भैया तुम्ही म्हणालात की विरोधकांचं तुम्हाला नाव घ्यायचं नाहीये कारण त्यांना तुम्हाला चर्चेत आणायचं नाहीये. ही गर्दी पाहून ती चर्चा इथंच संपली. काय वाटतं, चर्चा संपली का नाही? चर्चा संपली का नाही? ऐकू येत ना मला, चर्चा संपली का? झालं भैया, आता इथंच निकाल लागलेला आहे. युवकांची साथ ज्याला असते त्याचा विजय निश्चित असतो. हे आता येता 20 तारखेला तुम्ही करून दाखवा. जरा जोरात बोला, ऐकू आलं नाही मला. जरा जोरात बोला, मला ऐकू आलं नाही. जरा जोरात बोला, ऐकू आलं नाही. भैया तुम्हाला ऐकू आलं का? मला तर ऐकू आलेलं आहे. कसं असतं माहिती आहे का, आपण एक बी जमिनीत पेरतो, एक रोपटं लावतो, ते हळूहळू हळू झाड मोठं होत राहतं, नंतर सावली द्यायला लागतं. 15 वर्षानंतर आता ती वेळ आलेली आहे जेव्हा झाडाला फळं लागणार आहेत. 15 वर्ष प्रामाणिकपणे तुम्ही जी स्वप्न पाहिली आहेत लातूरकर म्हणून, आता त्या झाडाला फळं लागायची वेळ आलेली आहे. एक मला वाटतं की प्रत्येक मोठा नेता इथं येऊन मंचावर हेच त्यांनी सांगितलेलं आहे की अमित भैयाकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत. फक्त लातूरकरांच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. ते फक्त लातूरचं नेतृत्व करत नाही आहेत, महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत. अशी लातूरकर म्हणून माझी तर इच्छा आहेच, आपली पण इच्छा असावी. जसं साहेबांनी प्रामाणिकपणे कार्य केलं तसंच भैयाही करत आहेत आणि पुढे करत राहतील. परत एकदा जास्त तुमचा वेळ न घेता मी एवढंच सांगतो, आपल्याला आपला हात भारी, दुसऱ्याला आपली लात भारी. येत्या 20 तारखेला च्या मायलाच आपली लीडच लय भारी.